आजचा ठराव आंदोलनास गावाचा पाठिंबा आहे किंवा कसा याबाबत होता मासिक मीटिंग. तर त्याच्यामध्ये आपले गावाचे जे 10 मेंबर आहेत 10पैकी 5 मेंबरनी ठरावाच्या विरुद्ध बाजू मांडली आणि ठराव हे 5 मेंबर सकारात्मक बाजूने होते. तर हे समान मत पडल्यामुळं निर्णायक मत देण्याचा अधिकार सरपंच यांना असतो. तर सरपंचांनी असं मत दिलं की गावामध्ये जे आंदोलन होत आहे तर त्यास गावाचा पाठिंबा आहे. सरपंचांनी बाजूने मतदान केलं. बाजूने मतदान केलं. हो. एकूण मेंबर किती आहेत मॅडम आपल्याकडे? एकूण मेंबर 10 आहेत. सरपंच 18 नाही, सरपंच धरून 10 आहेत. 10 पैकी 5 विरोधात गेले म्हटल्यानंतर मग सरपंच सकट 5 बाजूने तर हे जनतेमधून आहेत सर. सरपंचाची निवड जनतेमधून झालेली. अशा ठरावाला सरपंचाचं मत ग्राह्य धरलं जातं. उपोषणाला ग्रामपंचायतीचा आता पाठिंबा आहे. पाठिंबा आहे. चर्चा काय झाली चर्चेमध्ये विरोधामध्ये हे झालं की आपण जो जातीय तेढ निर्माण होत आहे आंदोलनामुळे आणि सकारात्मक मध्ये हे झालं आहे की आपलं थोडं दिवस आंदोलन चालणार आहे आणि मराठा समाजाला त्याचा फायदा होईल, त्याच्यामुळं हा आंदोलन चालू द्यावं. आम्ही घेतल्या सह्या, म्हणजे आता सांगायला हरकत नाही, आम्ही घेतल्यात गावकऱ्यांच्या सह्या, त्याच्यावर सगळ्या जातीच्या सह्या, सगळ्या जातीच्या. कमीत कमी माझ्या अंदाजे सांगतो आम्ही, आकडा मागं पुढं होईल, कमीत कमी 900 का 950 सह्या अजून 2 दिवसात झालेल्या सगळ्या जाती धर्माच्या. त्यामुळे नाही 5 विरोध. जण समर्थनात होते आणि 5 जण विरोधात होते असं ग्रामपंचायत सेवकांचं म्हणणं आहे. आता हे सांगा की पुढं कसं 5 समर्थनात आणि 5 विरोधात होते. त्याच्याबद्दल काय म्हणतो? माझं म्हणणंच नाही म्हणतो, मला काही नाही. हे बघा, एक तर क्लिअरच करतो तुम्हाला, क्लिअरच करतो. आंबड तहसीलला उदाहरणार्थ उपोषण सुरू आहे. कोणी नगर परिषदेची परवानगी घेतली मला दाखवा बरं एखादं. जालना कलेक्टर ऑफिसला एखादं आमरण उपोषण चालू आहे किंवा आंदोलन आहे किंवा मोर्चा आहे, इथं मोर्चा आणावा किंवा उपोषण आमरण करायचं, कोणी नगर परिषदेची परवानगी घेतली मला दाखवा बरं एखादी. तसं मला इथं माझ्या जातीसाठी उपोषण करायचं आहे, असं कुठं झालं आहे का की ग्रामपंचायतची परवानगी घेतली? काय संबंध आहे? काहीच नाही. पण त्या गावकऱ्याचंच मोठेपण म्हणावं लागेल की ग्रामपंचायतनं बी पाठिंबा दिला, ठराव घेतला आहे, मोठेपण म्हणावं लागेल. आणि सगळ्या जाती धर्माचे लोक इथं एक येतो, सह्या घेतल्यात म्हणता आम्ही. तर ते ठरावाचा वेगळा विषय. मी तर म्हणलो होतो बैठक घेऊ नका आणि ठराव घेऊ नका, पण आता काय माहिती आली तुमची मला नाही माहिती. थोडंसं राजकारण व्हायला लागलं. काय कारण चालू असतं थोडं थोडं राजकारण चालू आहे. तुम्ही जे म्हणता ते चालू असतं. मी त्याच्यात लई ध्यान नाही दिलं आणि देणार बी नाही. मला त्याच्यावर काही बोलायचं नाही. ज्याचं त्याचं विचाराचा भाग येतो, त्याच्यामुळं ते काय लय मनावर घ्यायचं नाही. आपण मोठं मन ठेवायचं आणि सोडून द्यायचं. तसं माझं पण मोठं. आता गावाने पाठिंबा दिल्यामुळे तुम्हाला काय अडचण येणार? हा बघ, गावाचा पाठिंबा पहिल्यापासून येऊ. ते काय शब्दाचा खेळ करणं हे अवघड आहे. शब्दाचा